What type of pronoun is the underlined word used in the given sentence? You will hurt yourself. सगळ्यांच्या आवडीचा टॉपिक रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आपल्याला माहिती आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स हे सिंग्युलर कर्त्यांसाठी सेल्फ हा शब्द सफिक्स जोडून वापरलेले असतात. पॉझेसिव्ह केस असते प्रोनाउनची, त्यानंतर इथे आपण सेल्फ हा शब्द वापरलेला असतो. त्यानंतर प्लुरलसाठी पॉझेसिव्ह केस नंतर आपण सेल्व्स असं सफिक्स जोडलेलं असतं. ठीक आहे, एक बेसिक रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मधला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा? जर आपण वाक्यात रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरला असेल तर ती जी ॲक्शन घडलेली आहे ती कर्त्यावरच घडली असा अर्थ निघतो. म्हणजे मी एखादी कृती केलेली आहे आणि त्या कृतीचा परिणाम देखील माझ्यावरच आहे, रिफ्लेक्शन ऑफ ॲक्शन आहे, त्यामुळे तो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतो. ठीक आहे, इथे क्रिया कशी झाली ते लक्षात ठेवा. कर्त्याकडून क्रिया झालेली आहे आणि ती त्याचा परिणाम जो आहे तो देखील कर्त्यावरच आहे. पण जर आपल्याला त्या कर्त्याला खूप जास्त महत्त्व द्यायचं असेल, म्हणजे मी स्वतः ती गोष्ट केली, मी स्वतः तुला सांगितलं, तू स्वतः ते मान्य केलंस, इथे आपण त्या कर्त्याला एम्फसिस देतोय, त्याला हायलाईट करतोय, तूच जास्त महत्त्वाचा आहेस हे सांगतोय, त्यावेळी ते असतं एम्फॅटिक प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फॅटिक प्रोनाउनवर आपल्या यूट्यूबवरती एक सेपरेट व्हिडिओ आहे, त्यात मी अगदी डिटेलमध्ये एक्स्ट्रा एक्झाम्पल्स सहित शिकवलेलं आहे की कशा पद्धतीने त्या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला आता आपण वाक्य वाचल्यावर समजेल की हे रिफ्लेक्सिव्ह आहे का एम्फॅटिक आहे. मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं की रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फॅटिक प्रोनाउन दिसायला दोन्हीही सेमच आहेत, पण ऑप्शनमध्ये दोन्ही ऑप्शन दिलेले असतात, म्हणून वाक्याचा अर्थ समजणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सेंटेन्स आहे यू विल हर्ट युअरसेल्फ. हर्ट करण्याची एखादी कृती होणार आहे, कोणाकडून होईल? यू या कर्त्याकडून, आणि ती कोणावर होणार आहे? त्याच्यावरच होणार आहे. इथे कृती जी आहे त्याचं रिफ्लेक्शन झालेलं आहे, त्यामुळे हे आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन.